नाही, एका धर्माचा नाही, पण या भारत मातेकरता सर्वांचं बलिदान आहे. कोई सिख, कोई जाट मराठा, कोई गुरखा, कोई मदरासी, सरहद पर मरणे, सीमेवर मरणारा प्रत्येक व्यक्ती हा भारतवासी होता. आज ते भारताच्या सीमेवर तैनात आहे म्हणून आपण इथे करतो. पण आहे का, त्यांचं मरण काही साधं नाही आहे. एक ते फेसबुकवर एक रील पाहिलेली होती. एका टीचरनं शाळेतल्या पोराला विचारलं, म्हणे का रे, तिरंग्यात किती रंग असतात? कोणी म्हणे 3, कोणी म्हणे 4. एक लहानसं पोरग होते, म्हणे मॅडम तिरंग्यात 5 रंग असतात. सगळे पोरं हसले. म्हणे बावळट आहेस का रे तू, गाढव आहेस का? कोणते 5 रंग असतात? म्हणे अरे एक केशरी, एक हिरवा, एक पांढरा, एक निळा. 5वा रंग कुठं आहे? त्याला सांगितलं, म्हणे मॅडम माझे बाबा सैन्यामध्ये होते. ज्यावेळेस ते वारले त्यांना बंदुकीच्या गोळ्या लागल्या आणि त्यांना ज्यावेळेस तिरंग्यामध्ये लपेटून आणलं, मी पहिल्यांदा तिरंगा पाहिला आणि त्यात मला 5 रंग दिसले. हिरवा, केशरी, पांढरा, निळा आणि लाल रंग होता. तो लाल रंग त्या शहीदाच्या रक्ताचा होता. मग ऐका, आज लोकांना देशावरही प्रेम नाहीये. देशावर प्रेम राहिलं काय? हे शाळेत फक्त राहिलं. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. इथं सख्या भावाचं सख्खा भाऊंनी उरालं तर भारत सारे भारतीय बांधव, लय दूरची गोष्ट. सऱ्या खोट्या गोष्टी आहेत त्या. आज जर भारत आपला देश असता तर आपण रस्त्यावर कचरा टाकला असता? भारत जर आपला देश असता तर आपण सभागृहाच्या खिडक्या फोडल्या असत्या? भारत जर माझा देश असता तर हापशीचा दांडा काढून घराकडे नेला असता? भारत जर माझा देश असता, रस्त्याच्या बाजूला लावलेले कटगरे, संरक्षण कटगरे, ते काढून नेले असते. या देशावर आपलं प्रेम नाही. वरून ते काही लोक पाहत असतील, कोण? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी, मंगल पांडे, खुदीराम बोस. ते वरून पाहत असतील आपल्याकडे, अरे कोणत्या बैताळ लोकांसाठी लेखा आपण आपला जीव दिला रे. महाराज किती किती अत्याचार भोगले, ते ना किती किती अत्याचार भोगले. ते विचार करत असतील वरून, कोण्या गधेसाठी आपण आपला जीव दिला, येले भारताची अजिबात किंमत नाही राहिली. हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे. शाळेत शिकवल्या जाय पहिले कविता, देशप्रेम. वंदनीय महाराजांनी एकच प्रार्थना मागितली, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्मारो पंत पक्ष को दिल से रहे प्यारा. भारताकरता मागितलं वरदान देवाला, हा देश सुखात राहू दे. पहिले देश मग धर्म. पण काही काही लोकांसाठी पहिले धर्म मग देश आहे. अरे आमच्या मंदिरावर भगवा ध्वजही असते ना, आमच्या मंदिरावर भारताचा झेंडाही असते. त्या हैदराबाद मध्ये मागं भारताच्या झेंड्यावर गाय कापली. या लोकांना आता तुम्ही पहा, आता तुम्ही नाही, पण हे तरुण पोरं पहा, मोबाईल वापरतात. जम्मू काश्मीरच्या लोकांना इराणच्या लोकांसाठी मदत पाठवली. घरातले सोनं, पैसे, भांडे कुंडे इराणले पाठवले. त्याच्यानं आपला काही संबंध नाही, तेले पाठवले इराणमध्ये. जेव्हा पुलवामा हत्याला आपले 47 सैनिक मारले गेले, तेव्हा यानं रुपया नाही दिला. आता अटॅक झाला, भारतातले बरेच लोक मारले, पर्यटनवाले, तेले येणं रुपया नाही दिला. पण त्या तो इराणचा तो खमानी मेला, तिथं भाकरीले माग झाले. या गद्दारानं इथून तिकडे मदत पाठवली, पण भारताला काही नाही दिले. हे आपले नाहीच आहे. मी तर डायरेक्ट म्हणतो, हे आपले नाहीच आहे. हे आपल्या सोबत राहतात, आपल्या ताटात खातात, पण कधी आपल्या गळ्यावरून तलवार फिरवत सांगता येत नाही. हे लोक आपले नाहीच आहे. अरे हे याच्या बापात झाले नाही. औरंगजेब त्याच्या बापाला झाला नाही, त्याच्या बापाला त्यानं तुरुंगात टाकलं. अफजल खानानं स्वतःचा बाप माय मारून टाकली. हे याच्या बापात झालं नाही. हे आपले काय होतील, हे आपल्या देशाचे काय होतील. हे याच देशाचं खातात, याच देशात राहतात, याच देशाच्या सुखसुविधा घेतात
आणि या देशाबद्दल जे षड्यंत्र निर्माण करतात. कोणाच्या बापाची हिंमत नाही भारतावर आक्रमण करायची, कारण भारताची सेना एवढी सक्षम आहे. पण हे अंदरचे जे आहेत, अंदरचे आता मालेगावला 90% मुसलमान समाज आहे. निवडणूक झाली, त्यानं त्या महापालिकेतले शिवाजी महाराजचा फोटो काढला, गांधीबाबाचा फोटो काढला, बाबासाहेब आंबेडकरचा फोटो काढला, सगळेचे फोटो काढले आणि टिपू सुलतानचा फोटो लावला. हे लोक कधीच कोणाचे होत नाही. हे पहा, जर भारतात दंगे झाले, ऐका, भारतावर कोणाची दंगा करण्याची, कोणाचं आक्रमण करायची हिंमत नाही आहे. पण भारत संपन या अंदरच्या लोकांना, भारत संपन या अंदरच्या लोकांना भारत संपणारा एक दिवस. हे लोक एकच करणार आहे, आपल्या टाकीत विष टाकतील, भोजनात विष कालवतील, सगळं काही करतील. भारताला बाहेरच्या लोकांपासून त्रास नाही, कारण आपण जिंदगीत कोणाला त्रास दिला नाही. भारतातील लोक एवढे सहिष्णू आहे काही आहे ना, अजिबात कोणा देशाला आजपर्यंत तुम्ही पाहिलं भारताला स्वतःहून हमला केला? कधीच नाही. तर हे जे लोक आहे, भारतात बाहेरच युद्ध न होणार नाही, भारतात आंतरिक युद्ध होईल, याला म्हणतात आंतरगृह कलह. हा कलह होणार आहे भारतात, तुम्ही पाहिजे, लक्षात ठेवजा तुम्ही. पण महाराज ज्यांचं